घरात सांगितलंच नाही मला अमुक अमुक मुलगा आवडतोय म्हणून, कल्पना सुद्धा दिली नाही तिने. आई बाप पोट भरण्यासाठी काम करतायत, राब राब राबत होती, रात्रंदिवस पोरीला शिकवायचे आणि पायावर उभं करायचे. प्रत्येक माई बापाचं स्वप्न असतं. पोरीला पोरगा आवडला, सत्य घडलेली घटना आहे. पोरगा आवडला पोरीला, पळून जाऊन लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर फक्त एक फोन केला तिने, मी रजिस्टर मॅरेज केलंय, कोर्ट मॅरेज केलंय, माझं लग्न झालंय, आणि फोन कट केला. त्याच्यानंतर तिने आई वडिलाचा, बहीण भावाचा, कोणत्याच पाहुण्या रावळ्यांचा नंबर सुद्धा मोबाईल मध्ये ठेवला नाही. आता तिनं स्वतःहून ब्लॉक केलंय माई बापांना. काही इतर धर्मियाच्या मुलासोबत विवाह केलाय म्हणून त्या पोराणीचा मोबाईल हाताळलाय आणि त्याने माईबापांना ब्लॉक केलंय. आता पोरगी जिवंत आहे का मेलेली, तिचं नेमकं झालंय काय हे सुद्धा कुणालाच माहिती नाही. लग्न पळून करताय तुम्ही. एक 2-4 दिवसाचं भूत असतं डोक्यामध्ये घुसलेलं, प्रेमाचं खोळं, पण आयुष्यभर समोर अंधार असतो. माईबाप अरे 2-4 दिवसाच्या ओळखीसाठी जे मायबापाला सोडतात, तो पोरगा आणि तो पोरगी तुम्हाला आयुष्यभर सांभाळेलच, याची काय शाश्वती. अरे ज्याला जन्मदात्या मायबापाची किंमत नाही, त्याला 2 दिवसात झालेल्या ओळख झालेल्या पुरीची किंमत राहणार आहे का? मला माहिती मी रामायणाच्या बाहेरच बोलते, पण हे फार गरजेचं आहे. माईबाप लव जिहाद नावासारख्या संघटना हिंदू धर्म संस्कृती भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. कदाचित इथं जेवढे पारमार्थिक लोक बसलेत यांना माझं म्हणणं पटणार नाही. कथा कमी ऐका, पोथ्या कमी ऐका, परिवर्तन गरजेचं आहे. जर उद्या भगव्या झेंड्याचं अस्तित्व धोक्यात आलं, मंदिरात जायची बी परमिशन घ्यावी लागते काय? भीती वाटते मला कधी कधी. काळ मोठा भयानक आहे माईबाप. हिंदूंच्या पोरी फसवल्या जातात, त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं. तिला फसवायचं काय, गंध लावायचा, टावळक्या करत फिरायचं कॉलेजला, तुकोबा राहायचा, अभंग गाडीवरती असा टाकायचा, 2-4 अभंग पाठ करायचे. हिंदूची चांगली वारकऱ्याची पोरगी फसवायची. तिला वाटतंय चांगल्या घराण्यातले आध्यात्मिक, ती पोरगी फसल्या जाते, तिला जाळ्यात फसवायचं. त्याचं सुद्धा बजेट ठरलेलं आहे बरं का, त्याचं सुद्धा बजेट ठरलेलं आहे. मी कोण्या धर्माला नाव ठेवते असं नाही, पण या सगळ्या गोष्टी कुराणाच्या विरोधात आहेत, कुराणाच्या विरोधात आहेत. कुराण ग्रंथाने सुद्धा स्त्रियांचा आदर केलाय. कुराण सुद्धा सांगतो स्त्रियाला स्पर्श नाही, स्त्रियावर अन्याय नाही करायचं, तर तिच्या समोर नतमस्तक व्हायचं. अशा संघटना उदयाला आल्या. लव जिहाद माझा डळडळ आरोप आहे. लव जिहाद नावासारख्या संघटना उदयाला आल्या. हिंदूंची पोरगी जाळ्यात ओढायची, फसवायची, लग्न करायचं, टार्गेट करायचं, तिला लग्न करायचं, लेकरं जन्माला घालायची आणि तिला मारून टाकायचं, सोडून द्यायचं तिला. मग तिच्या समोर एकच पर्याय होतं, स्वतःहून आत्महत्या करायची, नाही तर मग तिकडच मारून टाकायचं, तिला कापून टाकायचं आणि फेकून द्यायचं. केरळात स्टोरी पहा पोरींनो, अंगावरती काटा उभा राहतो. आतापर्यंत दररोज प्रत्येक दिवसाला बातमी लपून ठेवली जाते. तर मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये 500 ते 600 पोरी बेपत्ता होतात. 500 ते 600 जातीच्या धर्माच्या नावाखाली बातम्या लपवल्या जातात आणि एवढ्या पोरींना परदेशात पाठवलं जातं. आजपर्यंत जेवढ्या पोरी गेल्या, बेपत्ता झाल्या, परत मिळाल्या, त्याची यादी फार थोडी मायबाप, फार थोडी. भीती वाटते. या धर्माला जिवंत ठेवायचं, हिंदू धर्माला तुमच्या माझ्या हातात काम आहे. तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं संरक्षण करेल. धर्मो रक्षयती रक्षिताः. तुम्ही धर्माचं संरक्षण कराल तर धर्म तुमचं संरक्षण करेल. पण पूर्वी वाटायचं ना मायबाप बंधनं घालायचे, कोणीकडे गेले, गल्लीत खेळायचं नाही. हे खरंच बरं होतं गडे, हे खरंच बरं होतं. वाटतं कधी कधी वाटतं पूर्वी विवाह व्हायचे, वयात व्हायचे ना, तेच खरं होतं. आज शिकण्याच्या नावाखाली पोरीचं किती तरी वर्ष होत नाही, नको ते कुटाणे होतात, नको त्या गोष्टी होतात. मायबापांनी स्वातंत्र्य दिलं, पण त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा नका घेऊ माझ्या भगिनींनो. ते येडे नसतात, आपल्या पोरीवर विश्वास आहे म्हणून एक
एखादी छोटी गोष्ट कळाली ना तरी ते कानाडोळा करतात का? नाही, छोटी गोष्ट लेकरू सुधारेल माझं. जर मी एक शब्द बोललो तर हिला वाईट वाटेल. आणि आता बोलायची सोय राहिली नाही. बोलावतं फाशी घेत येतं, बोलावतं उड्या टाकीत येतं, बोलावतं पॉइझन घेत येतं. आता बोलायची सोय राहिली नाही. अजूनही पहा तुम्ही, आमचा काळ तरी बरा होता. अजूनही हिंमत होत नाही वडिलाच्या समोर गेलं तर बोलायची. माझी पोरगी भांडती माझ्या वडिलांना. ते म्हणतात तुझ्या आईची टाप नाही अजून मला बोलायची. ही असावी जी मर्यादा घालून दिली. आम्हाला आवडतं हे सगळं माईबाप. आईचा धाक, वडिलांचा धाक, चुलत्याचा धाक. आता तर चुलता हिच्या जन्माच्या आधीच वाहिली असतो. त्यामुळे त्याच्या बिचाऱ्याचा तर काही बोलायचा संबंध ठेवला नाही तुम्ही. आईच म्हणते माझ्या लेकरांना शब्द बोलायचं नाही. नको बोलू देऊ. ज्याचा हात मोड त्याच्या गळ्यात पड. बोलायची सोय राहिली नाही आता. पण जागोजागी दबदबा असायचा तिचा. हा, आजोबा माझे बस स्टँडवर होते. माझा चुलता मला कॉलेजमध्ये दिसला होता. दबदबा असायचा. अरे मुलाला बोलताना सुद्धा मुली घाबरायच्या, भीती वाटायची. याला बोलतोय आपण, पण घरच्याने कोणी पाहिलं आणि वर्गातलंच कोणी जर म्हणलं ही अमक्या अमक्या मुलाला बोलत होती तर सगळ्या गावात चर्चा होईल. आता काहीच वाटत नाही आम्हाला. बस काळ बदलत चालला. प्रवाह हे लोक वाहत चालली. एवढंही वाहू नका की पार बुडून जातात. आपली संस्कृती जिवंत ठेवा. त्या संस्कृतीचं तर पार कुत्र करून टाकलं आम्ही. कुत्र आणि कुत्र्यासारखी फडफडी त्याची, कुत्र्यासारखे हालेत त्याचे. थेंबे थेंबे तळे साचे, तसे थेंबे थेंबे तळे संपे. संस्कृतीने भरलेला गट आहे, त्याला टिचरं पडले. आणि गट जसा भरला जातो थेंबा थेंबाने संपलाही जातो. एवढे वाहवत जाऊ नका की संपूर्ण आमचा गट कोरडा होईल. कोरडा होऊ देऊ नका त्याला. संस्कृतीचं जतन करणं आमची जबाबदारी. त्या संस्कृतीला जिवंत ठेवणं इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनीची आणि प्रत्येक माझ्या कॉलेजला जाणाऱ्या भगिनीची जबाबदारी. म्हणून आई वडिलांनी जो विश्वास आपल्यावरती टाकला तो विश्वास संपादन करा ग माझ्या ताईनं. बास. प्रपंच सुखाचा करणं परमार्थ आमच्यापासून फार दूर आहे अजून. आधी प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थाच्या नादी लागा. कशाला मर्यादा म्हणतात? प्रत्येकाची मर्यादा या रामकथेनं तुमच्या माझ्या समोर ठेवली. म्हणून तर कसं जगायचं आणि कसं वागायचं याची उत्तरं रामकथेने दिली.